श्री गुरुचरित्र अध्याय 13वा. गणपतीला नमस्कार करून 13व्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाला नमन करून नामधारक नावाचा श्रेष्ठ शिष्य दोन्ही हात जोडून सिद्धमुनींच्या चरणावर डोकं ठेवतो आणि विनंती करतो ती तुम्ही ऐका. प्रयाग क्षेत्री असताना गुरुमूर्तींनी माधव सरस्वतींना संन्यास दीक्षा दिली. त्यानंतर पुढं काय घडले ते मला सविस्तरपणे सांगावे. आपल्या शिष्याचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना खूप आनंद झाला. त्यांनी नामधारकाच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला आणि त्याला धीर देत सांगू लागले. सिद्धमुनी म्हणाले, हे नामधारका, तू एकाग्रचित्तेने ऐक. मी तुला गुरूंचे हे विख्यात चरित्र सांगतो. माधव सरस्वतींना उपदेश दिल्यानंतर श्रीगुरू काही काळ प्रयाग येथेच राहिले. प्रयागमध्ये राहत असताना श्रीगुरूंचा सगुण महिमा सर्वत्र पसरला आणि प्रसिद्ध झाला. अनेक ऋषीमुनी त्यांचे शिष्य झाले, ज्यांच्यामध्ये माधव सरस्वती हे मुख्य होते. त्या सर्व शिष्यांची नावे सांगत बसलो तर कथा खूप मोठी होईल, परंतु त्यातील जे 7 मुख्य आणि प्रसिद्ध शिष्य आहेत त्यांची नावे सांगतो ती एकाग्र चित्तेने ऐक. बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, माधव सरस्वती आणि 5वे यती म्हणजे सदानंद सरस्वती, 6वे ज्ञानज्योती सरस्वती आणि 7वा सिद्ध म्हणजे मी स्वतः. याशिवाय इतर अनेक शिष्य होते जे एकापेक्षा एक श्रेष्ठ आणि विद्वान होते. या सर्व मुख्य शिष्यांना सोबत घेऊन श्री गुरु दक्षिण दिशेकडील प्रवासाला निघाले. वाटेतील सर्व तीर्थक्षेत्रे आपल्या पावन स्पर्शाने पवित्र करत ते पुन्हा आपल्या जन्मभूमीत म्हणजेच कारंजाला आले. तिथे आल्यावर श्रीगुरूंची त्यांच्या मातापित्यांशी भेट झाली. मातापित्यांनी येऊन श्रीगुरूंच्या चरणांना स्पर्श केला. तसेच त्यांचे 4ही भाऊ आणि बहिणी या सर्वांशी स्वामींशी भेट झाली. श्री गुरुमूर्तींना पाहताच कारंजा गावातील लोकांना अत्यंत आनंद झाला. सर्व नगरजन त्यांच्या दर्शनासाठी आले आणि त्यांनी विविध प्रकारे श्री गुरूंची पूजा केली. प्रत्येक नगरातील माणूस श्री गुरूंना आपल्या घरी भिक्षेसाठी बोलवू लागला. तेव्हा श्री गुरूंनी अनेक रूपे धारण केली आणि ते एकाच वेळी प्रत्येक घरी भिक्षा व पूजा स्वीकारू लागले. हे कौतुक पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि म्हणू लागले की हा निश्चितच श्री विष्णूंचा अवतार आहे. जरी ते संन्यासांच्या वेशात दिसत असले तरी ते साक्षात परमपुरुष ईश्वरच आहेत. श्री गुरूंच्या मातापित्यांनी अशा प्रकारे अत्यंत भावभक्तीने त्यांची पूजा केली. श्री गुरूंचे हे रूप पाहून त्यांच्या मातेला पूर्वजन्माचे स्मरण झाले की हे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ आहेत. हे सत्य ओळखून मातेने श्रीगुरूंच्या चरणकमळावर आपलं डोकं ठेवलं आणि मनात म्हटलं की साक्षात शिवाच्या आराधनेमुळे आणि पूर्वजन्मी केलेल्या प्रदोष पूजेमुळे मला हा पुत्र लाभला आहे. माझे जे पुण्य आज फळाला आलं. त्यावेळी तिने आपल्या पतीला पूर्वजन्माची सर्व हकीकत सांगितली. सर्व विश्वाला वंदनीय असलेला आणि अत्यंत सामर्थ्यवान असा पुत्र मला मिळाला. म्हणूनच मी पूर्वजन्मी ईश्वराची आराधना केली होती. या पूर्वजन्मी याच श्रीपाद नावाच्या परमेश्वराची मनोभावी पूजा केली होती. आज यांच्या दर्शनाने आमचा जन्म धन्य झाला आहे आणि त्यांनी आमच्या जीवनाचे साफल्य केले आहे ते ऐका. असं म्हणून माता पिता दोघांनीही श्रीगुरूंना नमस्कार केला आणि हात जोडून विनंती केली, हे जगन्नाथा, हे यतिराया, आम्हाला या संसाररूपी भवसागरातून उद्धारावे. तेव्हा श्रीगुरू माता पित्यांना म्हणाले, ज्या कुळात एखादा पुत्र संन्यासी होतो तो आपल्या माता आणि पिता या दोन्ही बाजूंची मिळून एकूण 42 कुळे उद्धारून नेतो. हे लक्षात ठेव. त्या संन्यासाच्या कुळातील सर्वांना शाश्वत असं ब्रह्मलोक प्राप्त होतं. त्यांचे पितर किंवा पूर्वज जरी काही कारणाने नरकात गेलेले असले तरी त्यांना सुद्धा मोक्ष मिळतो. अशा कुळातील पितृ संततीला यमाचे दुःख किंवा यमलोकाची भीती कधीच सहन करावी लागत नाही. त्यामुळे आता तुम्हाला यमाची किंवा नरकाची भीती बाळगण्याचे कारण नाही. म्हणून आम्ही हा संन्यासाश्रम स्वीकारला आहे. आता तुम्हाला परलोकाची काहीच काळजी नाही आणि या लोकात तुमच्या घरी ऐश्वर्य व सुख नांदेल. असं सांगून श्रीगुरूंनी आपल्या माता पित्याचे मनापासून सांत्वन केले आणि आशीर्वाद दिला की तुमची मुलगे दीर्घायुष्य होतील. श्रीगुरू काही काळ तिथेच राहिले. श्रीगुरू म्हणाले, तुम्ही तुमच्या इतर मुलांचे वंशज तुमच्या डोळ्यांनी सुखाने पाहाल आणि तुमचा अंतकाळ होईल. तेव्हा तुम्हाला पवित्र काशी क्षेत्र लाभेल आणि तिथे मोक्ष मिळेल. श्रीगुरूंची एक बहीण होती जिचं नाव रत्नाई होतं. तिने श्रीगुरूंना नमस्कार केला आणि ती त्यांना विनंती करू लागली. रत्नाई विविध प्रकारे विनंती करत म्हणाली, हे स्वामी, माझा उद्धार करा. मी या संसारमायेत पूर्णपणे अडकलेली आहे आणि या भवसागरात बुडून जात आहे.
तिचे हे बोलणे ऐकून श्रीगुरु तिला उपदेश करत म्हणाले, स्त्रियांसाठी त्यांच्या पतीची सेवा करणे हेच सर्वात मोठे तप आहे. संसाररूपी सागराच्या पहिल्या तीराला जाण्यासाठी, मोक्ष मिळवण्यासाठी स्त्रियांना त्यांचा पती हाच एकमेव आधार असतो. म्हणून मनात पक्का निर्धार करून आपल्या पतीला शिवाप्रमाणे पूजनीय मानावे. श्रीगुरूंचे हे उपदेश वचन ऐकून रत्नाई पुन्हा हात जोडून विनंती करू लागली. साक्षात ब्रह्मज्ञान स्वरूप असणाऱ्या श्रीगुरूंना ती काय म्हणाली ते ऐका. ती म्हणाली, तुम्ही तर भूतकाळ आणि भविष्यकाळ जाणणारे आहात, तर मग मला असा उपदेश का करत आहात? माझे नशीब पुढं काय आहे ते मला सविस्तर सांगा. श्रीगुरु तिला म्हणाले, जरी तुझी इच्छा तपश्चर्येची असली तरी तुझ्या पदरी काही संचित पापे आहेत. ती तुला या जन्मात भोगावीच लागणार आहेत. पूर्वजन्मात तू एका गाईला पायाने लाथ मारली होतीस आणि तुझ्या शेजारी राहणाऱ्या पती पत्नींमध्ये भांडण लावून त्यांचा संसार मोडला होता. त्याच पापाच्या दोषामुळे तुला या जन्मात अनेक संकटांना तोंड द्यावं लागेल. तू एका ब्राह्मणीचा अपमान केला होतास, त्यामुळे तुला कुष्ठरोग होईल आणि तुझे सर्व अंग डागांनी भरेल. तू पूर्वजन्मी पती पत्नीमध्ये भांडण लावलं होतंस, म्हणून या जन्मात तुझा पती संन्यासी होईल आणि तू निश्चितपणे तुझा त्याग करेल. हे तुझ्या पूर्वकर्माचे फळ आहे. हे ऐकून रत्नाईला खूप दुःख झालं. ती रडत श्रीगुरूंच्या चरणावर लोळण घेऊ लागली आणि म्हणाली, हे गुरुनाथा, माझे या पापातून रक्षण करा आणि माझा त्वरित उद्धार करा. श्रीगुरू म्हणाले, हे बाळे ऐक, काही काळ तुमचे दिवस सुखाचे जातील, परंतु वय वाढल्यास तुझा पती संन्यास ग्रहण करेल. त्यानंतर तुझ्या शरीराला कुष्ठरोग होईल. हे प्रारब्ध भोगून जेव्हा तुझं शरीर शुद्ध होईल तेव्हा तुला मोक्ष लाभेल. जेव्हा तुझे हे पापी शरीर नष्ट होण्याची वेळ येईल तेव्हा तुला आमच्या चरणांचे दर्शन घडेल. तुझे सर्व पाप जळून खाक होईल. त्यासाठी मी तुला एक पवित्र क्षेत्र सांगतो, ते ऐक. दक्षिण दिशेला भीमा नदीच्या तीरावर एक अत्यंत पवित्र आणि पापांचा नाश करणारे तीर्थक्षेत्र आहे. तुझ्यावर ही कठीण परिस्थिती ओढवल्यावर तू निश्चितपणे तिथं जा. या पृथ्वी तलावावर ते क्षेत्र अत्यंत समर्थ व प्रसिद्ध आहे, ज्याला गांगनापूर म्हणतात, जिथे भीमा आणि अमरजा नदीचा पवित्र संगम आहे. हे लक्षात ठेव. आपल्या आई वडील आणि बहीण या तिघांना असा उपदेश करून श्रीगुरू दक्षिणेकडे प्रवासाला निघाले. पहिल्यांदा ते त्र्यंबकेश्वर क्षेत्रात आले. तिथे गोदावरी नदीचा उगम होता. आपल्या सर्व शिष्यासह गुरुमूर्ती नाशिक क्षेत्राला आले. या क्षेत्राचा आणि गोदावरी नदीचा महिमा पुराणामध्ये खूप प्रसिद्ध आहे. या तीर्थाचा संपूर्ण महिमा सांगत बसलो तर खूप वेळ लागेल, म्हणून मी तुला थोडक्यात हा गोदावरीचा महिमा सांगतो, तो ऐक. त्या गोदावरी नदीचा महिमा अपार आहे. साक्षात ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून आणि ब्रह्मांडाच्या पलीकडून आलेले हे पवित्र पाणी आहे. महादेवाला या गंगेला आपल्या जटामुकुटातून प्रेमाने कोंडून ठेवलं होतं. तिला पृथ्वीवर आणण्यासाठी सर्व ऋषीमुनींनी एकत्र येऊन एक उपाय केला. तिथे ब्रह्मश्री गौतम नावाचे एक अत्यंत महान तपस्वी राहत होते. त्यांनी आपल्या अनुष्ठानाच्या जागेजवळ खाण्यासाठी धान्याची पेरणी केली होती. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी रोज अन्न पेरून ते मंत्रबळाने लगेच पिकवत असत. ते इतके पुण्यवान आणि सिद्ध पुरुष होते. इतर सर्व ऋषींना एकत्र येऊन मनात विचार केला की गौतम ऋषी हे अत्यंत थोर मुनी असून ते महादेवाचे परमभक्त व मुख्य दास आहेत. जर आपण गौतम ऋषींना एखाद्या संकटात पाडले तर ते महादेवाला प्रसन्न करून गंगा नदीला पृथ्वीवर आणतील. त्यामुळे या पृथ्वीवर गंगा स्नान करण्याचे पुण्य आपल्या सर्वांना लाभेल. कोटी वर्ष तपस्या करून ऋषीमुनींना जी मोक्ष मिळतो ती गती केवळ या गोदावरी नदीत एकदा स्नान केल्याने मिळेल. याच कारणासाठी गोदावरीला पृथ्वीवर आणण्याचं गरजेचं होतं. आपण गौतम ऋषींना अडचणीत आणले की ते गंगा आणतील आणि त्याचा फायदा आपल्याला होईल. म्हणून त्या ऋषींनी एक मायावी योजना आखली. त्यांनी दुर्वाची एक वासरासहित गाय तयार केली आणि ती गौतम ऋषींचे धान्य चारण्यासाठी तिथे पाठवली. गौतम ऋषी जेव्हा अनुष्ठानाला बसले होते तेव्हा त्यांनी त्या गायीला धान्य खाताना पाहिलं. तिला फक्त बाजूला हकलण्यासाठी त्यांनी एक पवित्र गवत तिच्या दिशेने फेकले, परंतु ती तर मायावी गाय होती. तो दर्भ त्या गायीला वज्रास्त्रासारखा लागला आणि ती गाय तिथेच मरून पडली. अशा प्रकारे गौतम ऋषींच्या हातून अवधानाने गोहत्या घडली. मग सर्व ऋषींनी एकत्र येऊन सांगितलं की या गोहत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला एक प्रायश्चित्त आहे. तुम्ही गंगेला पृथ्वीवर आणा, त्याशिवाय तुमची शुद्धी होणार नाही. या कारणासाठी गौतम ऋषींनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी 1000 वर्ष कठोर तपश्चर्या केली. शेवटी महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी वर माग असे सांगितले. गौतम ऋषी म्हणाले, हे सर्वेश्वरा,
जर तुम्ही मला वर देऊ इच्छिता तर या पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीचा उद्धार करण्यासाठी गंगा नदी पृथ्वीवर पाठवा. गौतम ऋषींच्या या विनंतीला मान ठेवून महादेवांनी गंगेला पृथ्वीवर आणण्याची आज्ञा दिली. अशा प्रकारे मानवांच्या पंचशालन करण्यासाठी गंगा पृथ्वीवर आली. अशा या पवित्र गोदावरी नदीचे सामर्थ्य कुणालाही पूर्णपणे वर्णन करता येणार नाही. हे नामधारका, याच पवित्र नदीच्या दर्शनासाठी साक्षात श्री गुरुनाथ तिथे आले होते. गोदावरीच्या तीरावरून यात्रा करत असताना श्री गुरु मंजारिका नावाच्या ठिकाणी आले. तिथे माधवारण्य नावाचे एक अत्यंत प्रसिद्ध आणि थोर ऋषी राहत होते. ते माधवारण्य नेहमी मनातल्या मनात ईश्वराची मानसपूजा करत असत. जेव्हा त्यांनी डोळे उघडून समोर पाहिलं तेव्हा त्यांना त्यांची तीच ध्यानमूर्ती साक्षात श्री गुरूंच्या रूपात उभी असलेली दिसली. त्यांनी श्री गुरूंना नमस्कार केला. मनात अत्यंत आश्चर्यचकित होऊन त्यांनी श्री गुरूंच्या चरणावर डोकं ठेवलं आणि अत्यंत भक्तिभावाने त्यांची सुंदर स्तुती केली. ते म्हणाले, तुम्ही या विश्वाचे तारणहार आहात, म्हणूनच तुम्ही या पृथ्वीवर अवतार घेतला आहे. आज तुमच्या पवित्र चरणांचे दर्शन देऊन तुम्ही मला कृतार्थ केले आहे. या तपस्याने अशा प्रकारे श्रीगुरूंची स्तुती केली. त्यामुळे श्रीगुरूंना अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला. श्रीगुरू त्यांना म्हणाले, तुझ्या मंत्रसाधनेची आणि मानसपूजेची सिद्धी झाली आहे. तुला निश्चितच सद्गती लाभेल आणि अंतकाळी ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल. तू मनातल्या मनात ज्या नरसिंह मूर्तीचे नित्य पूजा करतोस ते रूप तुला प्रत्यक्ष दिसेल. यात मनात कोणताही संशय ठेवू नकोस. त्यांना असा आशीर्वाद देऊन श्रीगुरू पुढे निघाले आणि गोदावरीच्या तीरावर बारस या महान क्षेत्रात आले. श्रीगुरू जेव्हा आपल्या सर्व शिष्यासह गोदावरी नदीत स्नान करत होते तेव्हा तिथे एक ब्राह्मण आला. त्या ब्राह्मणाला पोटदुखीचा भयंकर त्रास होता. तो वेदनेने नदीच्या तीरावर लोळत होता. त्याचे पोट इतकं दुखत होतं की तो आता आपला जीव देण्यास तयार झाला होता. पोटाच्या भयंकर आजारामुळे तो नेहमी उपवासच करायचा, कारण त्याने थोडे जरी अन्न खाल्लं तरी त्याचं पोट इतकं दुखायचं की त्याला जीव जायची वेळ यायची. या कारणामुळे तो ब्राह्मण फक्त फळे खाऊन राहत होता. त्याचे अन्नाशी जणू वैरच झाले होते. या जगण्याला कंटाळून तो आता स्वतःचा प्राण त्याग करायला निघाला होता. त्याच्या आदल्या दिवशी त्या गावात महानवमीचा सण होता. 1 महिन्याचा उपवास सोडण्यासाठी त्याने आपल्या आवडीनुसार पोटभर गोडधोड अन्न खाल्ले होते. खूप जास्त अन्न खाल्ल्यामुळे त्याचे पोट आता असह्य दुखू लागलं होतं. तो वेदनेने गोदावरीच्या तीरावर लोळत होता आणि नदीत उडी मारून प्राण देण्याचा विचार करत होता. तो ब्राह्मण अत्यंत दुःखी होऊन रडू लागला आणि म्हणाला, मी आता या गंगेच्या पात्रात माझे शरीर अर्पण करतो. मला आता हा संसारी जीवन नको झाला आहे. माझ्या नशिबाने घात केला आहे. मनात भगवान शंकराचे स्मरण करून तो स्वतःलाच दोष देऊ लागला की मी या पृथ्वीवर केवळ एक भार म्हणून जन्मलोय. मी कधी कोणावर परोपकार केला नाही की कधी कोणाला अन्नदान केलं नाही. अशी आपली पापे आठवत जेव्हा तो ब्राह्मण नदीत जीव देण्यासाठी चालला होता, नेमकं त्याच वेळी श्री गुरुनाथांची नजर त्याच्यावर पडली. त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं, त्या ब्राह्मणाला तातडीने इथं बोलवा. त्या ब्राह्मणाला बाहेर काढा आणि इथे घेऊन या. तो आपला सुंदर प्राण का त्याग करत आहे? आत्महत्या करणे हा फार मोठा महादोष आहे. तो कोण आहे आणि कुठला आहे ते विचारूया. श्री गुरूंची आज्ञा ऐकताच सर्व शिष्य धावत गेले. त्यांनी त्या ब्राह्मणाला नदीतून बाहेर काढले आणि श्री गुरूंच्या समोर आणून उभे केले. श्री गुरु त्याला म्हणाले, हे ब्राह्मणा, तू आपला जीव का देत आहेस? आत्महत्या करणे हे घोर पाप आहे. तुझ्या दुःखाचं कारण काय आहे तो सर्व वृत्तांत मला सांग. तो ब्राह्मण रडत म्हणाला, हे यतिराया, माझा हा जन्म पूर्णपणे वाया गेला आहे. मी या पृथ्वीवर जन्म घेऊन काय मिळवले मी काय सांगू स्वामी. मी या पोटाच्या भयंकर आजाराने अत्यंत त्रस्त आहे. ही वेदना मला आता सहन होत नाही, म्हणून मी माझा प्राण देत आहे. श्री गुरु अत्यंत प्रेमाने त्याला म्हणाले, हे ब्राह्मणा, शांत हो. तुझा हा आजार आता निघून गेला आहे असं समज. आमच्याकडे यावर एक उत्तम औषध आहे, मी तुला सांगतो. आता मनात कोणतीही शंका ठेवू नकोस आणि मनात घाबरू नकोस. तुझा आजार पळून गेला आहे. आता तू सुखाने पोटभर जेवण कर. श्री गुरूंचे हे आश्वासक शब्द ऐकून त्या ब्राह्मणाचे मन शांत झाले. त्याने श्री गुरूंच्या चरणावर डोकं ठेवून त्यांना साष्टांग नमस्कार केला. एवढ्यात त्याच गावाचा महसूल अधिकारी असलेला एक ब्राह्मण तिथे गोदावरी नदीवर स्नानासाठी आला. तिथे आल्यावर त्याने साक्षात श्री गुरूंना पाहिले. तो धावत जाऊन त्यांच्या चरणावर शरण गेला आणि त्याने मन, वचन आणि शरीराने श्री गुरूंना वंदन केलं. श्री गुरूंनी त्याला आशीर्वाद देऊन धीर दिला आणि विचारलं, तुझं नाव काय आणि तू कुठला राहणार आहे? श्री गुरूंचा प्रश्न ऐकून तो ब्राह्मण नम्रपणे म्हणाला,
माझं गोत्र कौंडिण्य असून मी आप्तस्तंभ शाखेचा ब्राह्मण आहे. माझं नाव सायदेव आहे आणि माझे मूळ गाव कडंगची आहे. पण सध्या मी इथे पोटापाण्यासाठी यवनराजाची नोकरी करत आहे. या गावात मी अधिकारी म्हणून गेल्या 1 वर्षापासून राहत आहे. हे स्वामी, आज केवळ तुमच्या दर्शनाने आम्ही धन्य झालो आहोत. तुम्ही या जगाचे उद्धार करते आहात. तुम्ही मला दर्शन दिले. आज मी खरोखर कृत्यार्थ झालो असून माझ्या अनेक जन्मांची पापे व दोष नष्ट झाली आहेत. ज्या व्यक्तीवर तुमची कृपा होते ती या संसाररूपी सागरातून सहज तरून जाते. मला कोणतीही मेहनत न करता तुमचे हे परमपावन दर्शन घडले, हे माझं भाग्य आहे. गंगा नदीच्या दर्शनाने सर्व पापे नष्ट होतात. चंद्राच्या दर्शनाने मनाचा व शरीराचा ताप शांत होतो आणि कल्पतरूच्या जवळ गेलं की माणसाचं दारिद्र्य दूर होतं. परंतु तुमचं दर्शन तर या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण तुमच्या एकाच दर्शनाने पाप, ताप आणि दैन्य या तिन्हींचा एकाच वेळी नाश होतो. आज तुमच्या चरणांचे दर्शन घेऊन मला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ लाभले आहेत. अशी सुंदर स्तुती करून सायदेव पुन्हा श्रीगुरूंच्या चरणावर पडला. जेव्हा जगद्गुरूंनी त्याला उठवून धीर दिला आणि एक काम सांगितलं, श्रीगुरू सायदेवाला म्हणाले, तू माझे एक ऐक. या समोर उभ्या असलेल्या ब्राह्मणाला पोटाचा भयंकर आजार आहे, ज्यामुळे तो नदीत उडी मारून जीव देत आहे. या आजाराचे निवारण करण्यासाठी मी तुला एक अनोखे औषध सांगतो. तू या ब्राह्मणाला तुझ्या घरी घेऊन जा आणि त्याला पोटभर उत्तम गोडधोड भोजन घाल. याने पोटभर अन्न खाल्ले की याची ही पोटदुखी पूर्णपणे नाहीशी होईल. हा ब्राह्मण खूप भुकेलेला आहे. याला तू लगेच तुझ्या घरी घेऊन जा. श्रीगुरूंचे हे बोलणे ऐकून सायदेवाने हात जोडले आणि भीतीपोटी म्हणाला, स्वामी, हा ब्राह्मण तर अन्न खाल्ले की पोटदुखीने मरून जातो. याने काल 1 महिन्यानंतर उपवास सोडायला थोडं अन्न खाल्ले तर याचा जीव जायची वेळ आली. जर मी याला माझ्या घरी जेवायला घातलं आणि याचं बरं वाईट काही झालं तर मला त्वरित ब्रह्महत्येचं पाप लागेल. श्रीगुरू सायदेवाला हसून म्हणाले, अरे, आम्ही त्याला औषध म्हणून हे जेवण देत आहोत. तू त्याला मुद्दाम तेलकट जड अन्न जसे की अनारसे, उडदाचे वडे आणि दुधात शिजवलेली खीर खायला घाल. हे जड अन्न खाल्ल्यानंतर त्याची पोटदुखी तात्काळ बरी होईल. तू मनात कोणताही संशय किंवा भीती न बाळगता याला त्वरित तुझ्या घरी घेऊन जा. श्रीगुरूंची आज्ञा शिरसावध्य मानून सायदेवाने त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि अत्यंत करुणेने विनंती केली की, हे स्वामी, आपणही आपल्या सर्व शिष्यासह आज माझ्या घरी भिक्षेसाठी, जेवणासाठी यावे. श्रीगुरूंनी त्याचे आमंत्रण स्वीकारले आणि त्याला घरी जाऊन तयारी करण्याचा निरोप दिला. सिद्धमुनी पुढे म्हणाले, हे श्रेष्ठ शिष्या, नामधारक, पुढे काय झालं ते ऐक. त्यावेळी आम्ही सर्व शिष्य श्रीगुरूंसोबत होतो. त्या पोटाचा आजार असलेल्या ब्राह्मणाला सोबत घेऊन श्रीगुरू सायदेवाच्या घरी भिक्षेसाठी गेले. सायदेवाच्या घरी खूप सुंदर आणि दिव्य वातावरण तयार झालं होतं. त्यांनी विविध प्रकारे श्रीगुरूंचे आदरातिथ्य केले. सायदेवाच्या पत्नीचे नाव जारवाई होतं. ती अत्यंत पतिव्रता स्त्री होती. त्या दोघा पती पत्नींनी मिळून श्रीगुरूंची 16 षोडोपचारी शास्त्रोक्त पूजा केली. त्याचप्रमाणे त्यांनी तिथं आलेल्या आम्हा सर्व शिष्यांनाही आदराने वंदन केले. त्यांनी श्रीगुरूंच्या पूजेची तयारी अतिशय भव्य व पद्धतीने केली. जेवणासाठी बसणाऱ्या प्रत्येक शिष्यासाठी स्वतंत्र आणि सुंदर अशी तांबड्या रंगाची रांगोळीची मंडळे तयार केली. श्रीगुरूंना बसण्यासाठी सुंदर आसन दिले आणि तशीच आसने सर्व शिष्यांना दिली. त्यानंतर गंध, अक्षता आणि फुले वाहून त्या आसनांची व मंडळांची पूजा केली. त्यांनी 16 उपचारांची पूजा करताना पंचामृताचा वापर केला. सायदेवाने रुद्रसूक्त मंत्राचं पाठन करून श्रीगुरूंच्या पवित्र चरणावर पाणी घालून त्यांचे चरण धुतले. अत्यंत आनंदाने त्यांनी श्रीगुरूंची पूजा संपन्न केली. त्या सायदेवाला किती थोर ज्ञान होते पहा. त्याने श्रीगुरूंच्या चरणाचे ते पवित्र तीर्थ मोठ्या भक्तीने गोळा केले आणि सर्वांनी ते प्राशन केले. समईला न विझणाऱ्या ज्योतींनी त्यांनी श्रीगुरूंना ओवाळले. वेदमंत्राच्या घोषात अत्यंत भक्तिभावाने श्रीगुरूंच्या चरणावर मंत्रपुष्पांजली केली. सायदेवाने अनेक प्रकारची भजने व गीते गायली आणि प्रेमाने नमस्कार केला. त्याची पतिव्रता पत्नी जारवाई आणि तो या दोघांनी मिळून सर्व विधी पूर्ण केले. अशा प्रकारे त्यांनी श्रीगुरूंची महापूजा केली आणि त्याच्या आदराने आम्हा सर्व शिष्यांना भोजन वाढून वंदन केले. सायदेवाच्या या भक्तीवर आणि सेवेवर प्रसन्न होऊन श्रीगुरुमूर्तींनी त्याला अत्यंत प्रेमाने आशीर्वाद दिला. तुझा वंश या पृथ्वीवर प्रसिद्ध होईल आणि तुझ्या वंशात माझी गुरुभक्ती अखंड कायम राहील. असे बोलून श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला आनंदाने आशीर्वाद दिला. त्यानंतर सायदेवाने श्रीगुरूंना नमस्कार केला आणि सर्वांच्या पुढे जेवणात ताट वाढायला सुरुवात केली.
जेवणात अनेक प्रकारचे पक्वान्न होते, जसे की अनारसे, उडदाचे वडे, साखर घातलेली 8 प्रकारची उत्तम खीर श्रीगुरूंना नैवेद्य म्हणून वाढली. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि अन्नपदार्थ मोठ्या आग्रहाने सविस्तर वाढण्यात आले. श्रीगुरुमूर्ती आणि सर्व शिष्यांनी अतिशय तृप्ततेने आणि प्रेमाने हे भोजन केले. त्या पोटाचा आजार असलेल्या ब्राह्मणानेही श्रीगुरूंच्या सांगण्यावरून ते सर्व जड अन्न पोटभर खाल्ले. आश्चर्य म्हणजे अन्न खाता श्रीगुरूंच्या केवळ एका कृपादृष्टीने त्याची भयंकर पोटदुखी त्या क्षणी कायमची बरी झाली. अशा प्रकारे श्रीगुरुनाथांनी आपल्या सर्व शिष्यासह भोजन पूर्ण केले. तिथं उपस्थित सर्वांना खूप आनंद झाला आणि श्रीगुरूंचा हा चमत्कार पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. सर्व लोक आश्चर्य व्यक्त करून म्हणू लागले की ज्या ब्राह्मणासाठी अन्न हे त्याचे वैरी बनलं होतं, श्रीगुरूंच्या कृपेने तेच अन्न आज त्याचे औषध बनलं आणि जेवल्या जेवल्या त्याचा आजारही नाहीसा झाला. सिद्धमुनी शेवटी म्हणतात, हे नरसिंह सरस्वती, हे दिव्य चरित्र जर कोणी भक्तिभावाने ऐकतील किंवा वाचतील, त्यांच्या घरात कधीही कोणताही रोग किंवा आजार राहणार नाही. ज्यांना आयुष्यात सर्व प्रकारची सुखे लाभतील ते त्रिवार सत्य आहे. अशा प्रकारे श्रेष्ठ कथांचा कल्पतरू असणाऱ्या श्रीगुरुचरित्र ग्रंथातील सिद्धमुनी आणि नामधारक यांच्या संवादातील श्रीगुरूंचे कारंजा गावी जाणे आणि ब्राह्मणाच्या पोटदुखीचे निवारण करणे नावाचा हा 13वा अध्याय इथेच समाप्त होत आहे. हे सर्व श्री गुरु दत्तात्रयांच्या चरणी अर्पण असो. हा अध्याय इथेच संपत आहे. श्री गुरुदेव दत्त.